पहलगाम हल्ल्यातल्या 5 संशयित दहशतवाद्यांच्या घरांवरती केंद्र सरकारचा बुलडोझर। सारे दहशतवादी करत होते लष्कर-ए-तोयबाचं काम। पुलवामा, कुलगाम आणि शोपियानमध्ये कारवाई। पहलगाम हल्ल्याच्या नंतर काश्मीरमध्ये कसून शोध मोहीम। दहशतवाद्यांच्या भागावरती भारतीय लष्कर। एनआयए सह तपास यंत्रणांकडून पहलगाम, शोपिया या भागातले शेकडो संशयितही ताब्यात। मार्च महिन्यामध्ये निश्चित झालं होतं हल्ल्याचं ठिकाण आणि स्थळ। लष्कर-ए-तोयबाच्या सैफुल्लाच्या नेतृत्वामध्ये 5 कमांडर्सनी रचला कट। पाकिस्तान आर्मी, आयएसआयचा सुद्धा कटामध्ये सहभाग असल्याचे भारताकडे पुरावे। पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, भारताचा निर्धार। सिंधू कराराला स्थगिती 3 टप्प्यांमध्ये दिली जाणार। दिल्लीतल्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। पहलगामच्या हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या काश्मीरी तरुणाच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदे यांची 5 लाख रुपयांची मदत। आदिल हुसेन शहाचा पर्यटकांना वाचवताना मृत्यू। आदिलमुळे वाचले अनेक पर्यटकांचे प्राण। दहशतवादाविरुद्ध अमेरिका भारताच्या बाजूने। पहलगाम हल्ला ही एक मोठी चूक। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। दहशतवाद्यांना पकडण्यामध्ये मदत करू, गुप्तचर प्रमुखांचंही आश्वासन। पश्चिम रेल्वेवरती आज दुपारी 1 ते उद्या रात्री 12 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। 35 तासांच्या मेगा ब्लॉकमुळे लोकलच्या 163 फेऱ्या रद्द। मध्य रेल्वेवरही उद्या सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। मुंबईतील एल्फिन्स्टन पूल 2 दिवस सुरू राहणार। नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर MMRDA कडून बैठकीचं आयोजन। तोडगा निघाल्यास पुलाचं काम सुरू होणार। आयपीएलमध्ये हैदराबादचा चेन्नईवरती 5 गडी राखून विजय। तिसऱ्या विजयामुळे हैदराबादच्या आशा जिवंत, पण 7व्या पराभवाच्या नंतर चेन्नई प्लेऑफमधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर। ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्यावरती आज व्हॅटिकन सिटीमध्ये अंत्यसंस्कार। डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक देशांचे दिग्गज उपस्थित राहणार। भारतामधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुद्धा सहभागी होणार। नमस्कार, मी यामिनी दळवी। ब्रेकफास्ट न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आणि आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा